ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणूक स्वबळावर लढणार. खासदार संजय राऊतांची घोषणा. नागपूरपासून मुंबईपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार. संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य. संजय राऊत यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. ठाकरेंची शिवसेना आता पालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे. आपल्यासोबत काँग्रेस नेते सचिन सावंत हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत. सचिन सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? संजय राऊत हे आता थोड्या वेळापूर्वी बोलून गेले. त्यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. शिवसेना आता ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणूक स्वबळावरती लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये एकत्र असताना देखील वेगवेगळ्या लढलेल्या आहेत. कार्यकर्त्यांना अधिक संधी देण्याची त्या ठिकाणी ही मुभा असते या कालावधीमध्ये पक्ष मजबूत करण्याची. त्यामुळे त्यांच्या पक्षाने तो निर्णय घेतला असेल, काही हरकत नाही या संदर्भात. याआधी पण आपण संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया ऐकल्याच असतील. तेव्हाच त्यांनी सुद्धा आता यावेळी नाराजी कुठेतरी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते विधानसभा निवडणुकीसंदर्भात. नाराजी तर मला असं वाटत नाही का एकत्र एवढा मोठा निर्णय आपल्याला जनतेने दिला त्याची निश्चितपणे म्हणजे त्यातनं निराशा निश्चितपणे झालेली आहे, याच्यात काही शंका नाही. तर प्रत्येक पक्षानं आपापलं काय चुकलं याच्या संदर्भामध्ये विचार करण्याची ती एक प्रक्रिया असते. त्यांनी कुठे व्यक्त केली असावी, आमचं काही म्हणणं नाही त्याला. प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी आणि स्थानिक स्वराज्य संस्था या गोष्टी एकत्र आपण बघू नये. अनेकदा आघाडीमध्ये राहून देखील वेगवेगळे लढलेले आहेत. जी, धन्यवाद सचिनजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. काँग्रेस नेते आपल्यासोबत अतुल लोंढे फोन लाईन वरून जोडलेले आहेत. अतुलजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो, येतोय? जी जी, आपण पाहतोय की संजय राऊत यांनी या संदर्भात आता भाष्य केलेलं आहे. निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं म्हणतायत. पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं म्हणतायत. काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क तुटलेला आहे. संजय राऊत यांनी घोषणा केलेली आहे. संजय राऊत यांचं महत्त्वाचं वक्तव्य. ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणूक आता स्वबळावर लढणार आहे. संजय राऊत यांचं वक्तव्य. नागपूरपासून मुंबईपर्यंत सर्व पालिका निवडणुका ते स्वबळावर लढणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय. संजय राऊत नेमकं काय म्हणालेत पाहूया. मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमावायचं आहे. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळेल? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करा. संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्यासंदर्भात घोषणा केली आहे. नागपूरपासून मुंबईपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत म्हणतायत. संजय राऊत यांचं महत्त्वाचं वक्तव्य. त्यामुळे आता पालिका निवडणूक ठाकरेंची शिवसेना स्वबळावरती लढणार आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर आता चर्चांना उधाण आलंय. आपल्यासोबत काँग्रेस नेते अतुल लोंढे हे पुन्हा एकदा फोन लाईन वरून जोडलेले आहेत. अतुलजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय. संजय राऊत यांचं वक्तव्य आता आपण पाहतोय. ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं म्हणतायत. नागपूरपासून मुंबईपर्यंत सर्व पालिका निवडणुका ते स्वबळावर लढणार आहेत. असं आहे की आघाडीमध्ये कधीच स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भामध्ये एकत्रित लढायचं की नाही या निर्णयाच्या अनुषंगाने जी चर्चा होती ती चर्चा अशी होती की स्थानिक स्तरावरचे जे नेते आहेत आणि कार्यकर्ते यांचं काय म्हणणं आहे, त्यांना हवं असेल तर ते एकत्र जाऊ शकतात किंवा मग स्वतंत्रपणे लढू शकतात. मागच्या 10 वर्षामध्ये अनेक वेळा किंवा महाविकास आघाडी 19 नंतर अस्तित्वात आल्यानंतर झाल्या काही निवडणुका, त्या निवडणुकामध्ये आम्ही स्वतंत्रपणे गेलेलो आहोत. त्यामुळे हा काही नवीन निर्णय आहे किंवा खूप मोठी घोषणा झालेली आहे किंवा काहीतरी नवीनच सांगितलेलं आहे असं काही नाहीये. पण याआधी जर आपण पाहिलं, संजय राऊत यांनी विधानसभेच्या जागा वाटपावरून कुठेतरी नाराजी व्यक्त केल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. 288 लढायच्या होत्या का त्यांना? जागा वाटपासंदर्भात त्यांनी भाष्य केलं होतं की जागा वाटपा व्यवस्थित झाले नव्हते, त्यावर विचार विनिमय झाला नव्हता, चर्चा झाली नव्हती, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
मला असं वाटतं की चर्चेमध्ये प्रामुख्यानं तेच उपस्थित होते प्रत्येक चर्चेमध्ये. मग त्याच्यानंतर त्यांनी त्यावेळेसच ती गोष्ट सांगायला पाहिजे नव्हती. तर मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये काही चर्चा व्यवस्थित झाली नाही किंवा जागा वाटपा या संदर्भामध्ये इतकं झुकतं माप देण्यात आलेलं आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका काँग्रेसने ठेवलेली आहे, राष्ट्रवादीने ठेवलेली आहे. सगळे मिळून सोबत लढलो. आता मॅन्डेट चोरी गेलेला आहे, मॅन्डेटमध्ये गडबड झालेली आहे, लोकांनाही विश्वास नाही, जे निवडून आले त्यांनाही विश्वास नाही. कशा पद्धतीनं बीजेपीनं हे मॅन्डेट जी. चोरलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे. जी धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत खासदार सुनील तटकरे हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत. सुनील तटकरेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो. जी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय सर? हा बोला ना मॅडम, बोला, मी बोटीमध्ये आहे, बोला ना लवकर. जी जी, संजय राऊत यांचं वक्तव्य सध्या आता समोर आलेलं आहे. ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं म्हणतायत. निवडणुकीच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या व्यक्तिगत द्वेषातून वेगवेगळ्या भिन्न राजकीय पक्षाची जी काय देशामध्ये इंडिया आघाडी झाली किंवा या सो कॉल किंवा राज्यामध्ये महाविकास आघाडी झाली, याचा फोलपणा आता आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण पराजयातून महाविकास आघाडीचे घटक पक्ष सावरले न गेल्यामुळे जी, त्यांच्यामध्ये चढावट लागलेली आहे. त्यामुळे त्या पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी होत आहेत. शेवटी कुठल्याही पक्षाला निवडणूक पूर्व हा त्यांचा पण जे सतत आक्रोश केल्यासारखं बोलत होते की आम्ही विचाराने एकत्रित आलेलो आहोत, तो त्यांचा विचाराचा फोलपणा किती मर्यादित कालाचा होता हे आज. जी जी, धन्यवाद सुनीलजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. संजय राऊत यांचं महत्त्वाचं वक्तव्य. संजय राऊत यांनी म्हटलंय ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे. संजय राऊत यांनी घोषणा केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.